नमस्कार. प्रॅक्टिस सेट 35 आपण आज सराव संच 35 शिकूया. त्यातला पहिला प्रश्न क्वेश्चन 1 मल्टिप्लाय गुणाकार करा. पहिलं गणित आहे 16xy गुणिले 18xy. ह्याच्यामध्ये सहगुणक आहे 16, इथे आहे सहगुणक 18. इथे बघा चल आहे xy, इथे पण xy. तर आपण सहगुणकांचा गुणाकार पहिल्यांदा करायचा. 16 आणि 18चा गुणाकार कच्च्यामध्ये तुम्ही करा. तो गुणाकार येतो 288. 288 आपण यांचा आधी गुणाकार केला. आता याच्यामध्ये बघा इथं x आहे, मी x लिहून घेतला. इथं xचा घात 1 आहे, इथं पण 1 आहे. घातांकांची आपण काय करतो गुणाकारात बेरीज. 1 आणि 1 इथं लिहितो मी 2. इथं y आहे तसा लिहून घेतो. इथं y चा घात बघा 1 आहे, इथं y चा घात पण 1 आहे. काहीच नसतो तेव्हा 1 असतो. 1 आणि 1 2. म्हणजे उत्तर आलं 288 x वर्ग y वर्ग 288 x स्क्वेअर y स्क्वेअर. आता दुसरं गणित बघा 23xy वर्ग गुणिले 4yz वर्ग 23xy स्क्वेअर इंटू 4yz स्क्वेअर. आता आपण सहगुणकांचा गुणाकार आधी करू. सहगुणक इथं 23 आहे, इथं 4 आहे. 23 चौक 92 येतं. इथं बघा x आहे म्हणून मी x लिहून घेतला. इथं x चा घात 1 आहे, इथं x नाहीच आहे, मग x आहे तसा लिहून घ्यायचा. पुन्हा इथं y आहे, इथं पण y आहे. इथं y चा घात 2 आहे, इथं y चा घात काहीच नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे 2 आणि 1 3 म्हणजे y क्यूब, y चा घन येतो. म्हणजे 2 अधिक 1 3. इथं z आहे, इथं z कुठंच नाही आहे म्हणून z वर्ग आहे तसं लिहायचं. याचं उत्तर 92x y क्यूब z स्क्वेअर. 92x y घन z वर्ग. आता तिसरं गणित बघा कंसात 12a अधिक 17b कंस पूर्ण गुणिले 4c. आता ह्या कंसाला पूर्ण 4c आपल्याला गुणायचं आहे. मी खाली उभा गुणाकार लिहून घेतलाय 12a अधिक 17b गुणिले 4c. तर पहिल्यांदा आपण काय करूया, हा गुणाकार पहिल्यांदा करूया आपल्या जुन्या गुणाकार पद्धतीनं. 17 गुणिले 4 करूया. 17 चौक 68. इथं मी 68 लिहितो. आणि हा b आहे, इथं c आहे, म्हणजे वेगवेगळे चल आहेत. इंग्रजी अक्षर वेगवेगळे आहेत. तर बी आणि सी आहे तसा लिहून घेतो. बी सी हे अधिक आहे तसं लिहून घेतो इथे. आता बघा 12 ने 4चा गुणाकार 12 चौक 48 लिहून घेतो. इथं पण वेगवेगळे चल आहेत बघा. इथं ए आहे, इथं सी आहे, मग तुम्ही ए सी लिहून घेतो. संपलं होतं 48 ए सी अधिक 68 बी सी. आता चौथं गणित बघा कंसात 4x अधिक 5y कंस पूर्ण गुणिले दुसऱ्या कंसात 9x अधिक 7y कंस पूर्ण 4x प्लस 5y ब्रॅकेट कंप्लीट इंटू 9x प्लस 7y ब्रॅकेट कंप्लीट. सुरुवातीला आपण काय करूया, ह्या 4xनी ह्या पूर्ण कंसाला गुणूया. बघा मी लिहून घेतो 4x गुणिले पूर्ण कंसात ते पुढचा पूर्ण कंस आहे तसा लिहून घेतो. 9x अधिक 7y आहे तसा लिहून घेतला. हां आता इथं अधिक आहे म्हणून इथं मी अधिक लिहितो. बघा अधिक लिहितो, पुन्हा 5y लिहितो. 5y गुणिले पुन्हा या 5y ने पुन्हा याच कंसाला पुन्हा गुणतो. आहे तसा कंस मी पुन्हा लिहितो 9x अधिक 7y. इथंपर्यंत समजलं. आता आपण गुणाकार करूया. 4 ने 9ला गुणूया. 4 9 9 चौक 36. इथं x आहे, इथं x आहे, म्हणजे इथं 1 आहे डोक्यावर, इथं 1 आहे, म्हणजे काय होईल x वर्ग होईल. 1 षटकर 2 होतील. अधिक पुन्हा 4 ने 7ला गुणू. 7 चौक 28. 28 इथं x आहे, इथं y आहे, म्हणजे 28xy येईल. अधिक या 5 ने 9ला गुणू. 9 5 45. इथं y आहे, इथं x आहे, म्हणजे xy आहे तसे येईल. xy अधिक हे अधिक आपण इथं लिहिलं. 5 ने पुन्हा 7ला गुणू. 5 7 35. इथं y आहे, इथं y आहे, म्हणजे yच्या डोक्यावर इथं काय येईल 2 येईल, म्हणजे y स्क्वेअर येईल. आता आपण जे समान आहेत ते एकत्र करू. 36x वर्ग आहे. x वर्ग कुठे आहे का नाही. इथं x वर्ग आहे, इथं पुढे x वर्ग कुठे आहे का नाही. मग आपण x वर्ग असंच लिहू 36x वर्ग. अधिक आता इथं बघा इथं xy आहे, इथं xy आहे, म्हणजे हे काय आहे समान आहेत. हां म्हणजे 28 आणि 45ची आपण या ठिकाणी बेरीज करायची. 8 आणि 5 13. हातचा 1 4 आणि 1 5 5 आणि 2 7.
73 येतात आणि हे एक्स वाय आहे तसं लिहायचं. एक्स वाय अधिक वाय वर्ग आहे, वाय वर्ग कुठं नाहीच आहे तसं लिहून घ्या. 35 वाय वर्ग, हे आलं उत्तर. आता आपण प्रॅक्टिस सेट 35 म्हणजे सराव संच 35 मधला प्रश्न दुसरा बघूया. अ रेक्टँगल इज 8x + 5 सेंटीमीटर लॉंग अँड 5x + 3 सेंटीमीटर ब्रॉड. फाइंड इट्स एरिया. मराठीत बघा, एका आयताची लांबी 8x + 5 सेंटीमीटर आहे व रुंदी 5x + 3 सेंटीमीटर आहे, तर आयताचे क्षेत्रफळ काढा. आता बघा, मी या ठिकाणी सूत्र लिहून ठेवलेलं आहे. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. मराठीत आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. या ठिकाणी बघा, बरोबरच्या खाली बरोबर चिन्ह दिलं, लांबी इथं लिहून घेतली 8x + 5 गुणिले रुंदी 5x + 3, म्हणजे यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. मी इथं बाजूला त्यांचा गुणाकार करतो, इथं लिहून घेतो बघा, 8x + 5 एका कंसात गुणिले दुसऱ्या कंसात 5x + 3. आता मी काय करतो, हे 8xने पूर्ण या कंसाला गुणतो. 8x गुणिले पूर्ण कंस लिहितो, कंसात काय आहे 5x + 3, पुन्हा हे अधिक लिहितो अधिक 5. आता ह्या 5ने गुणतो, 5 गुणिले पुन्हा तोच कंस लिहून घेतो, कंस आहे 5x + 3 कंस पूर्ण. आता मी यांचा गुणाकार करतो, यांचा गुणाकार यांचा गुणाकार. 8ने 5ला गुणलं, 8 पंचे 40, x वर्ग, म्हणजे इथं डॉक्टर एक असतो, इथे एक असतो, त्यांची बेरीज 2 केली, अधिक 8 त्रिक 24, इथं x आहे, तो x इथं आहे तसा लिहून घेतो, अधिक हे अधिक लिहिलं, 5 गुणिले 5, 5 5 या ठिकाणी 25 लिहितो, इथं x आहे म्हणून x फक्त इथं लिहितो. पुढे बघा, 5 गुणिले 3, 5 त्रिक 15, या ठिकाणी मी 15 लिहिलं. आता काय करतो, 40x वर्ग आहे तसं लिहितो, 40x वर्ग अधिक, आता बघा इथं x आहे, इथं पण x आहे, इथं x आहे, इथं x आहे, म्हणजे यांची काय करतो बेरीज, 24 आणि 25 यांची बेरीज येते 49, आणि हा x म्हणून डबल x नाही लिहायचा, फक्त सिंगल x एकदाच लिहायचा, x अधिक 15, म्हणजे त्या आयताचं क्षेत्रफळ काय आलं 40x² + 49x + 15.